नाना पटोले ने परभणी के संतोष देशमुख मामले में पुलिस की निष्क्रियता पर सवाल उठाते हुए कहा कि सरकार शक्ति का दुरुपयोग कर रही है और गुंडों को संरक्षण दे रही है। साथ ही नाना पटोले ने कहा कि सरकार महान व्यक्तियों का अपमान करने वालों को इनाम दे रही है। वे नागपुर में मीडिया से बोल रहे थे। ज्यांनी जो गुंडाराज या सरकारने पोचलेला आहे त्या गुंडाराजला संरक्षण देण्यासाठी आणि मंत्रालयातून आणि डीजी ऑफिसमधून जे काही आदेश खाली पोलिसांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात आणि त्या आदेशाच्या अंमलबजावणी करण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकांवर अत्याचार करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून ही सरकार करते आहे, त्या पद्धतीचा संतोष देशमुखांचा इश्यू असेल, परभणीचा इश्यू असेल। काल आपण पाहिलं की सत्ता पक्षाच्या आमदारांनीच पोलिसांना माफी करायला सांगितलेली आहे। हे याचा अर्थ पोलिसांचा दुरुपयोग आणि प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करते आहे। तानाजी सावंतच्या मुलांना किडनॅप केलेलं आहे, ही चांगली बाब नाही आहे, पण महाराष्ट्रातलं या निमित्तानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एका माजी मंत्र्याचा, एका आमदाराच्या पोराचा महाराष्ट्रामध्ये किडनॅप व्हायला लागलेला आहे। त्यामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो भयानक आहे। लोक भयभीत आहेत आणि अशा परिस्थितीत सरकार पूर्ण अपयशी ठरत आहे।